नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। शहरातील कोहिनूर जनरल स्टोअर्समध्ये 8 डिसेंबर रोजी झालेल्या इमिटेशन ज्वेलरी चोरी प्रकरणी बीड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रिक्षा चालकाला चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलंय। या कारवाईमुळे बुरखाधारी महिलांचा वापर करून चोरी करणारी एक आंतरजिल्हा टोळी उघडकीस आली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि गोपनीय माहितीनुसार चोरीमध्ये सहभागी असलेला रिक्षा चालक दिलशान खान राहणार छत्रपती संभाजीनगर याला मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्याच्याकडून अंदाजे 40,000 रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी तसेच अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासात असे उघड झाले आहे की मुख्य आरोपी दिलशान खान हा या टोळीचा प्रमुख असून तोच छत्रपती संभाजीनगरहून 4 बुरखाधारी महिलांना घेऊन बीड शहरात चोरीसाठी आणत असे। गर्दीच्या वेळेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून चोरी करणे आणि तत्काळ रिक्षाने पसार होणे ही त्यांची चोरीची पद्धत होती। चोरीमध्ये सहभागी असलेल्या 4 बुरखाधारी महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ, पोलीस अंमलदार बबन जाधव, शहनशाह सय्यद, इलियास शेख, मंगेश शिंदे, रामेश्वर पवार आणि गहिनीनाथ बावनकर यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका।